या राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष नात्यानं तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय। न कधीच भंग पावते त्याला आपण अभंग म्हणतोय। आणि ज्यावेळी विठ्ठलाची सावळी आणि ज्यावेळी विठ्ठलाचं हरिविठ्ठलाचं नाम आपण सातत्याने ओठावरती घेत असतोय आणि संत जनांचा जे अभंग रचलेले आहेत, ज्यांनी या समाजामध्ये काय आहे आणि आपल्याला एक योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण गोव्यातील युवा कलाकारांना किंवा महिला कलाकारांना आज भजनाच्या माध्यमातून एक विचारांचं आदान प्रदान, त्याचप्रमाणे विठ्ठलावरचा प्रेम जो आहे, जो राग जो आहे, तो लोभ जो आहे, इवन जे शिव्या जे आहेत, ह्या सगळ्या या अभंग रचनेतून थोर संतांनी आज रचलेले आहे। तुकाराम म्हणू नका, संत एकनाथ, सोयरोबानाथ हे आमचे गोव्याचे सुपुत्र आहे, ज्याने गोव्याच्या मातीचा जो गंध जो आहे तो भजनी परंपरेतून आज त्यांचा दृढ संबंध आहे। आणि प्रत्येक आमच्या वाड्यावाड्यात गावागावामध्ये मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये प्रत्येक वार आपण साजरा केला जातो। त्या निमित्तानं आपण एकत्र होतोय। आमच्या काय आशा आकांक्षा आहेत त्या आपण त्या मोजक्या वेळेतच आपण त्यामध्ये सुद्धा समरस होत असतोय आणि एकदा आपण भजनामध्ये तल्लीन झालोय आणि तो भजन संपेपर्यंत म्हणजे आपल्यावरती केवढंही टेन्शन सुद्धा जर असलं तर ते आपण कधीच मेन्शन करत असताना बघत नाही। आणि मला माहित आहे ज्यावेळी महिला भजनी सर्वांना सस्नेह नमस्कार। आजच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 41व्या पंडित मनोहरबुवा शिरगावकर महिला आणि पुरुष भजनी स्पर्धेचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटन सोहळ्याच्या प्रीत्यर्थ व्यासपीठावर विराजमान आहेत आमच्या कला अकादमीचे सदस्य सचिव श्रीमान प्रवीणजी बरड, आजच्या स्पर्धेचे परीक्षक जे आहे ते गोव्यातील नामवंत असे भजनी कलाकार श्रीमान प्रेमानंद वेळुस्कर, त्याचप्रमाणे प्रसादजी गावस आणि इथं येणारे श्री नितीन तळावलीकर। संपूर्ण हा कार्यक्रम जो आयोजित इथं संपन्न होत आहे त्या आमचे कार्यक्रमाची मुख्य जे आहेत ते श्री प्रदीप गावकर, श्री जर्मेकर, विशांत गावडे आणि समस्त माझे कला अकादमीचे कर्मचारी वर्ग, इथं उपस्थित ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे कलाकार, त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि हा भजनाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले सर्व रसिक जन, भक्तगण, तुम्हा सर्वांना माझा परत एकदा सस्नेह नमस्कार। आणि ह्या राजीव गांधी कोणी आहे
दोघांना